आणि त्यानंतर आपले संपूर्ण महाराष्ट्रातले दबंग खासदार आपले धाराशिवचे ओमराजे लिंबाळकर साहेब, संपूर्ण महाराष्ट्रातले आपले धाराशिवचे खासदार, शिवसेनेचे खासदार ओमराजे लिंबाळकर साहेब, त्यांनी पण गोरगरिबांसाठी लढते ते, जनतेसाठी लढते ते, गोरगरिबावर त्यांनी पण अन्याय होऊन त्यांनी एक सामाजिक माणसाचा फोन आला, कोणाची गाडी पंक्चर झाली म्हणून 12 टायर पंक्चर झालं म्हणून दादा त्या गावातनं फोन आला होता, ओमराजे लिंबाळकर साहेबांना फोन आला, दादा माझी गाडी पंक्चर झाली. त्यांना सकाळ माहिती आपला खासदार छोट्या छोट्या कामांना पण फोन उचलतो. आपला खासदार छोट्या छोट्या कामांसाठी फोन उचलतो. नवीनच गाडी एक ट्रिप मारली, म्हणला दादा माझी गाडी पंक्चर झाली. मग दादाने गाडी पंक्चर काटवायची. मग दादाने काय केलं, एका कार्यकर्त्याला, एखाद्या सहकार्याला, त्यांच्याच कार्यकर्त्याला त्याला टिप्पणी घेऊन पाठवला. असं दादांना लोकांनी फोन केला. एखाद्या सामाजिक माणसाने, गरिबांनी माणसाने, माणूस दादांना आशानं फोन करतो, खासदार साहेब आपलं काम करणार. आपल्या मतदारसंघातले नाही त्यांनी सगळ्यांसाठी कमीत कमी त्यांना 50,000 लोकांचा फोन येते, दिवसात किती फोन येते ते. अशा संपूर्ण महाराष्ट्रात यंगस्टार पिढी म्हणजे तरुण खासदार आपले ओमराजे लिंबाळकर साहेब इतके कामं करते. सामाजिक माणसाचा, गोरगरिबांचा फोन होईल, अरे त्याची गाडी पंक्चर झाली म्हणून साहेबांनी, ओमराजे धाराशिवचे साहेबांनी, खासदार साहेबांनी माणसाला पाठवलं. असा खासदार. आणि एखाद्याची गैच आजारी पडली, काय पडली, गैच आजारी पडली. सरकारी खात्यामधला डॉक्टर ती जात नव्हता. 2 दिवस झालं ते शेतकरी त्याला फोन लावत होता, डॉक्टर साहेब या, डॉक्टर साहेब या, डॉक्टर साहेब या, डॉक्टर साहेब या. 2 दिवस फोन लावतो. मग ती काय डॉक्टर साहेब जातच नव्हते. दादाने फोन लावला, ते डॉक्टर गेलं तपासणी केलं. असं त्या माणसाला पण, शेतकरी बांधवांना पण वाटलं आपला खासदार साहेब आपल्यासाठी देवावून येते. दादा म्हणते मी देवावून येते, तुम्ही आहे म्हणून मी आहे. आज तुमचं प्रेम आहे, तुमची शक्ती आहे, तुमचं महाग आशीर्वाद आहे म्हणून मी खासदार आहे, तुमची सेवा करतो. मग छोट्या छोट्या कामाला सगळ्यात खासदार साहेब आपलं नाराज होत नाही, फोन उचलतो. मग दादांना लोक फोन करते, दादा लोकांची कामं करते. असे महाराष्ट्रातले आपले दबंग खासदार ओमराजे लिंबाळकर साहेबांहून असे नेते, महाराष्ट्रातले असे खासदार त्यांच्याहून झाले, असे नेते झाले. तर आपल्या महाराष्ट्रातले राज्याचे ओमराजे धाराशिवचे खासदार साहेब मुख्यमंत्री झाले तर गोरगरिबांसाठी, सामाजिक जनतेसाठी, लोकांसाठी किती काय काय मदत करते. अरे छोट्या छोट्या लोकांचा फोन, छोट्या छोट्या गरिबांचा, सहकार्यांचा, कार्यकर्त्यांचा फोन उचलते. असे महाराष्ट्रातले पहिलीच बार मी खासदार बघतोय. असे कामं करते ते खासदार साहेब ओमराजे धाराशिवचे खासदार साहेब. अशी कामं करते ती, जनतांच्या सुखदुःखात सामील होते. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात, त्यानंतर धाराशिवला किती मोठा मोर्चा भरवलेला संतोष देशमुख धाराशिवमध्ये. त्या मोर्चात पण मला जायला आलं नव्हतं, त्या मोर्चात पण मी जायत होतो. प्रत्येक मोर्चात, प्रत्येक ह्या राज्यात इकडं तिकडं मला मोर्चात जाऊन देत नाही ती, मला भाषणात जाऊन देत नाही ती, मला स्टेजवरनी जाऊन देत नाही ती, भाषण करून देत नाही ती. कुठल्या नेत्याला भेटायचं की मला नेत्याला भेटून देत नाही ती, मला महाराष्ट्रात नेत्यांना अडवते ती, भेटून देत नाही ती. मी बोलतो, जनतांसाठी उल्लेख करतो, गोरगरीब मी जी डायरेक्ट काय मनातून बोलतो. जनतेवरनं अत्याचार होते, गोरगरीब मरतोय ती मरते, भ्रष्टाचार होते तुम्ही मोठ्यांवरनी बघता, गरीब आमचा मरतोय ती मरते. गरीबावरनी काय झाले, पोलीस प्रशासन पण बघत नाही. जे आम्ही जनतांसाठी लढतो आमच्यावरच ॲक्शन होतं, आम्हाला हे होतं. पण आम्ही सुज्ञ जनता आपले धाराशिवचे ओमराजे साहेबांनी असे खासदार महाराष्ट्रात जनतांसाठी मी कधीच बघले. धाराशिव लय पुण्याची भूमी होऊन असं खासदार ओमराजे धाराशिवचे असे खासदार देवावणी माणूस आहे. छोट्या छोट्या लोकांचा फोन उचलते ते असे खासदार, असे महाराष्ट्रातले आपले नेते, तरुण यंग असे नेते आहेत ते. त्यांना पण शुभकामना देतो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला शुभकामना देतो. महाराष्ट्रातल्या जनतानं यूट्यूबला प्रेम दिलं, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या मावळ्यानं जावा. आता तर तरुण पिढीनं जागा. छावा पिक्चरनं तर संपूर्ण इतिहास जागला. एक रक्त सळसळ केलं मराठी बांधवांमध्ये, मराठ्यांच्या मातीतनी, मराठ्यांच्या काळजातनी असं रक्त सळसळ केलं. रक्तामधनं एक मार्ग निघला, एक विचार निघलं. एक छावा पिक्चर बघितला, विचार आलं, त्यातनं एक नेतृत्व आलं, आपल्याला अनुभव घेतला. तरुण पिढीचं कायच करावं, पुढल्या भविष्य काळात काय होईल, संभाजी महाराजांवर कसा अत्याचार झाला, कसा भ्रष्टाचार झाला. आता जरी मी भाषण करताना मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या छत्रपतींच्या मावळ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठी मावळ्यांना, छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना तुम्हाला आता जरी मी भाषण करताना संभाजी महाराजांचं डोळ्यात माझ्या पाणी येते, अश्रू येते. राजांवरनी आपले संभाजी महाराजांवरनी इतका अत्याचार केला ह्या मुघलांनी, असं एक एक मास काढून फेकलं महाराष्ट्रातली जनतानं. आणि महाराष्ट्रातले छत्रपती शिवरायांच्या मावळ्याने आणि छत्रपती शावांच्या मावळ्याने आता तर रक्त सळसळ करू द्या. आता तर तुमचं रक्त हे सळसळ करू द्या. आता तर रक्त जागू द्या. एक सामाजिक कार्यकर्ता, एक सपोर्ट कार्यकर्त्याला तुमचं ताकद द्या, तुमचं प्रेम द्या. जय हिंद.